आळंदीहून पंढरपूरला निघणारी मानाची वारी जिचं प्रस्थान होणार होतं, पण वारी निघण्याच्या अगोदरच आळंदीत एक मोठा चमत्कार घडला. हा चमत्कार 20 लाख वारक्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला गेल्या 300 वर्षांच्या इतिहासात कधीच घडला नव्हता. असा अद्भुत चमत्कार. या घटनेमुळे लाखो लोक आळंदीच्या दिशेने निघू लागले आहेत. काल जगद्गुरू तुकोबारायांच्या वारीचं प्रस्थान झालं होतं. आज आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीचं प्रस्थान होणार होतं, पण त्याच्या अगोदरच इतिहासात कधी न घडलेला चमत्कार घडला. या चमत्काराचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. करोडो लोकांनी तो पाहिला आहे. खुद्द मुख्यमंत्री यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. ही बातमी आता केवळ स्थानिक राहिलेली नाही, करोडो भाविक आळंदीच्या दिशेने धावू लागले आहे. राज्याचे मुख्यमंत्रीही या चमत्काराकडे आकर्षित झाले आहे. दरवर्षी लाखो संख्येने वारकरी आळंदीकडून पंढरपूरकडे पायी निघतात. यावर्षी ज्ञानेश्वर महाराजांची वारी 8 जुलै 2026 रोजी निघणार होती. लाखो वारकरी आळंदीत जमा झाले होते. वारी निघण्याच्या अगदी काही मिनिटांपूर्वी हा चमत्कार घडला. मंदिरात टाळमी दुंगाचा गजर सुरू होता. माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली, तुकाराम असा जयघोष घुमत होता. भाविकांनी पालखीची तयारी पूर्ण केली होती. पादुका उचलून रथात ठेवण्याची प्रक्रिया चालू होती. रथ सजवला होता. बैलांना सजवून आणलं होतं. वारकरी आपल्या राहुट्यात तंबू गुंडाळून भजनात दंग होते. अचानक माऊलींच्या मंदिराच्या वरच्या कळसाने हालचाल केली. हा कळस दरवर्षी प्रस्थानाच्या वेळी हलतो हे वारक्यांना माहीत आहे, पण यावर्षी तो कळस इतक्या विचित्र आणि जोरदार पद्धतीने डुलला की सर्वांचे लक्ष वेधलं गेलं. कुठलीही हवा नव्हती, वारा नव्हता, तरीही हा मोठा कळस जोरजोरात डुलत होता. जणू माऊली स्वतःच वारक्यांना संकेत देत होत्या, ज्या पंढरपूरकडे निघा, मी तुमच्यासोबत आहे, कोणतीही अडचण येणार नाही. हा दृश्य इतका थरारक आणि भावपूर्ण होता की वारकरी पाहतच राहिले. काहींनी मोबाईल काढले आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला. तो व्हिडिओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला. लाखो लोकांनी तो पाहिला आणि भावविवश झाले. ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आळंदीत आहे. ही समाधी जिवंत आहे असं मानलं जातं. आजपर्यंतही केवळ श्रद्धा होती, पण आज माऊलींनी आपलं अस्तित्व साक्षात दाखवून दिलं. 700 वर्षांपासून चालत आलेल्या या वारीत दरवर्षी कळस हलतो, पण यावर्षी तो इतका वेगळा आणि प्रभावशाली होता की 300 वर्षांत असा प्रकार प्रथमच घडला, असं वारकरी म्हणत आहे. वृद्ध वारकरी जे 20 ते 40 वर्षांपासून वारी करतात, त्यांनीही असा चमत्कार कधी पाहिला नव्हता. काही भाविकांना डोळ्यात पाणी आलं. माऊलींनी स्वतःच आम्हाला आशीर्वाद दिला असं म्हणत ते आनंदाने पुढे निघाले. या घटनेनंतर आळंदीत भाविकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे दूरदूरचे लोक आळंदीकडे धावत आहे. अधिकारी आणि प्रशासनही सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री यांनीही या अद्भुत घटनेवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रात आळंदीची वारी सर्वात मोठी आणि प्रसिद्ध आहे. ऊन, वारा, पाऊस, भूक, थकवा काहीही न पाहता लाखो भाविक विठुरायाच्या भेटीसाठी पायी चालतात. यावर्षीचा हा चमत्कार संपूर्ण देशभर चर्चेचा विषय बनला आहे. आळंदीत घडलेल्या या अद्भुत चमत्काराविषयी तुमचं काय मत आहे? हा खरोखर माऊलींचा संकेत होता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही विठ्ठलाचे खरे भक्त असाल तर राम कृष्ण हरी लिहायला विसरू नका. ही घटना केवळ एक चमत्कार नाही, तर श्रद्धेची, माणुसकीची आणि विठ्ठल माऊलींच्या कृपेची प्रचिती आहे. वारी यशस्वी होवो. सर्व वारक्यांना विठुरायाची कृपा लाभो.